नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. तुरीप्रमाणे हरभऱ्याच्या भावात देखील मागच्या काही आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. आता या पुढच्या काळामध्ये तुरीच्या बाजारामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तूर उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मग हरभऱ्याचे भाव देखील वाढतील का? हरभरा उत्पादकांना यंदा दिलासा मिळेल का? हरभरा बाजाराचं गणित पुढच्या काळामध्ये कसं राहू शकतं, याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात की नेमकं सध्या देशात हरभऱ्याला काय बाजारभाव मिळतोय. आता देशातल्या अनेक बाजारांमध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, या राज्यांमधल्या काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. आता नवीन हरभरा जसा बाजारामध्ये आला तसं या हरभऱ्याचे भाव देखील काहीसे सुधारताना दिसून आले. म्हणजे डिसेंबरच्या तुलनेमध्ये जानेवारी महिन्यातला हरभऱ्याचा बाजारभाव काहीसा अधिक होता. मग हा बाजारभाव कशामुळे वाढला? तर देशामध्ये बहुतांश बाजारांमध्ये गुणवत्तापूर्ण हरभऱ्याची टंचाई असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं. प्रक्रियादारांनी सुद्धा हे सांगितलं होतं. त्यामुळे हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये जवळपास 100 ते 150 रुपयांची सुधारणा दिसून आली होती. सध्या हरभऱ्याचा बाजारभाव बहुतांश बाजारांमध्ये 4,900 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान आहे. जसं तुरीच्या बाजारामध्ये झालं तसंच हरभऱ्याच्या बाजारामध्ये देखील झालं, म्हणजे दरामध्ये सुधारणा दिसून आली आहे. मग आता यंदा हरभरा बाजारातलं गणित तुरीप्रमाणे आहे का? म्हणजेच या पुढच्या टप्प्यामध्ये तूर बाजारामध्ये जशी सुधारणा अपेक्षित आहे तसं हरभऱ्याच्या बाजारामध्ये देखील अपेक्षित आहेत का? तर त्याचं उत्तर सध्या तरी नाही असं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा हरभऱ्याचं उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता आहे. तुरीचं उलटं होतं. तुरीचं उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळं समीकरणं बदलली आहे. परंतु यंदा हरभऱ्याचं उत्पादन चांगले राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामागचं प्रमुख कारण आहे की यंदा एकतर हरभऱ्याची लागवड जवळपास 5 ते 6% वाढलेली आहे. यंदा वातावरण पोषक आहे, त्यामुळे यंदा उत्पादन वाढण्याची दाट शक्यता आहे. यंदा महत्त्वाचे हरभरा उत्पादक राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये लागवड वाढली आणि उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र लागवड कमी झाली तरी देखील वातावरण चांगलं असल्यामुळं हरभऱ्याचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा चांगलं राहू शकतं, याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी देशात 111 लाख टन एवढं हरभऱ्याचं उत्पादन झालं होतं. यंदा उत्पादनात 7 ते 10% वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. व्यापारी आणि उद्योजकांनी देखील असाच अंदाज व्यक्त केला की गेल्या वर्षी तुलनेमध्ये हरभऱ्याचं उत्पादन हे चांगलं राहणार आहे. मग आता उत्पादन वाढणार आहे तर पुढच्या टप्प्यात बाजारभावावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? तर अभ्यासकांच्या मते यंदा हरभऱ्याचा बाजारभाव लगेच तरी हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता कमी दिसते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आवक सुरू होईल तेव्हा आवकेचा दबाव बाजारावरती मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. सरकार हमीभावानं जरी खरेदी करणार असलं तरी नेमकं किती खरेदी करणार हा खरा मुद्दा आहे. कारण कडधान्य मिशनमधून सरकार केवळ तुरीची चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे. हरभऱ्याची खरेदी ही कमीच राहण्याची शक्यता आहे. आता कर्नाटक सरकारनं हमीभाव खरेदीसाठी आपलं उद्दिष्ट केंद्राकडून मंजूर करून घेतलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी कर्नाटकमध्ये 1 लाख टन एवढा हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे. म्हणजे कर्नाटकमधील हरभरा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये भाव पातळी जवळपास समान आहे. परंतु कर्नाटकनं पुढाकार घेतला. आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, म्हणजे जो काही बाजारभाव मिळतो, शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती केंद्राकडे मांडली. केंद्राच्या धोरणावर कर्नाटकनं आतापर्यंत वेळोवेळी टीका केलेली आहे. मागच्या जर वर्षभराचा आपण आढावा घेतला, तूर असेल, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर मका असेल, या पिकांच्या खरेदीमध्ये किंवा खरेदी सुरू करण्यामध्ये कर्नाटक आघाडीवर राहिलं आहे. सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकनं आधी सुरू केली. केंद्राकडे आधी पाठपुरावा केला होता, आधी उद्दिष्ट मंजूर करून घेतलं. तसंच मक्याची खरेदी देखील कर्नाटकमध्येच आधी सुरू झाली. कर्नाटकनं थेट जे काही प्रक्रिया प्लांट आहेत त्यांच्याशी देखील करार केले, त्यांना देखील खरेदी करण्यासाठी सांगितलं होतं. तुरीची खरेदी आता कर्नाटकमध्ये सुरू झालेली आहे, म्हणजे जवळपास 1 महिन्याच्या आधीच ती प्रक्रिया सुरू झाली होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता कुठं नोंदणीला सुरुवात झालेली आहे. थोडक्यात काय तर हमीभावानं खरेदी करण्यासाठी कर्नाटक शेतकऱ्यांच्या बाजूनं तेवढे प्रयत्न करत आहे. म्हणजेच केंद्राकडे वेळेत पाठपुरावा करून वेळेत खरेदी सुरू व्हावी असा प्रयत्न कर्नाटक सरकारचा सातत्याने दिसून आला आहे. आणि सोयाबीन, तूर आणि मका या पिकांमध्ये असं दिसून आलं की कर्नाटकमध्ये लवकर खरेदी सुरू झाली आणि याचा आधार काहीसा शेतकऱ्यांना मिळताना दिसून आला. आता महाराष्ट्रामध्ये देखील पुढच्या टप्प्यामध्ये हरभरा खरेदी सुरू होऊ शकते, परंतु त्याची प्रक्रिया अजून तरी सुरू झालेली नाही आहे. महाराष्ट्रात आता कुठं तूर नोंदणीला सुरुवात झालेली आहे. आता जेव्हा केंद्राकडे प्रस्ताव जाईल, तो प्रस्ताव मंजूर होईल, त्यानंतर उद्दिष्ट मिळेल, नोंदणीला देखील सुरुवात होईल. परंतु त्यासाठी आणखीन कालावधी जावा लागणार आहे, कारण अजून तशी कुठलीही प्रक्रिया सुरू असल्याचं सध्या तरी दिसत नाही. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जसं बाजारामध्ये आवक वाढत जाईल तसं दरावर देखील दबाव राहण्याची शक्यता आहे. दरामध्ये निश्चितच काहीशी सुधारणा अजून अपेक्षित असल्याचं सांगितलं जातं आहे. प्रक्रिया उद्योगाने सांगितलं की जसे पुढच्या टप्प्यामध्ये गुणवत्तापूर्ण मालाची बाजारामध्ये आवक येत चालेल, मालातला ओलावा कमी येईल, तसं बाजारभाव आपल्याला स्थिरवताना दिसून येऊ शकतात. पुढचे काही महिने तरी बाजारभाव आपल्याला
एकतर 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। जसे बाजारभाव सुधारतील तसं आयात देखील वाढण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकारनं हरभरा आयातीवर केवळ 10% आयात शुल्क लागू केलेलं आहे। हरभरा बाजारभाव जसे जसे हमीभावाकडे वाटचाल करतील तसं तसं आयात देखील सुरू होऊ शकते, म्हणजे आयात वाढू शकते, असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। म्हणजेच हरभरा बाजारावरती यंदा एकीकडून उत्पादन वाढ आणि दुसरं म्हणजे केवळ 10% आयात शुल्क असल्यामुळं आयातीचा देखील धोका निर्माण झालेला असतो। देशात यंदा हरभऱ्याचा पुरवठा चांगला राहू शकतो, त्यामुळं तुरीप्रमाणे फार मोठी तेजी हरभरा दरामध्ये येण्याची शक्यता कमी असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। हरभरा पुढचे काही महिने तरी आपल्याला हमीभावाचा टप्पा पार करताना दिसणार नाही, असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे। यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी 5,875 रुपये हमीभाव जाहीर केला आहे। सध्याचा बाजारभाव आपल्याला 4,900 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय, म्हणजे हमीभावापेक्षा सध्याचा बाजारभाव आपल्याला किमान 600 ते 800 रुपयांच्या दरम्यान कमी आहे। आता पुढच्या टप्प्यामध्ये जसं हमीभावांना नोंदणी सुरू होईल तर तेव्हा आपण सुरुवातीला एकतर नोंदणी पटकन करून टाकावी। जर बाजारभाव आणि हमीभावामधली तफावत जर 300 रुपयांपेक्षा जास्त असेल तर जास्तीत जास्त शेतकरी हे हमीभावानं विक्रीसाठी पसंती देत असतात, त्यामुळं पहिल्या टप्प्यात तरी आपण हमीभावाचे टार्गेट ठेवायला हरकत नाही। परंतु त्यासाठी पहिलं राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं एकतर हमीभाव खरेदीचं उद्दिष्ट मंजूर करून घेणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे राज्यात पहिल्यांदा नोंदणी सुरू करणं गरजेचं आहे। नोंदणीची प्रक्रिया जर सुरू झाली तर पुढच्या टप्प्यामध्ये लगेच हमीभावाचं उद्दिष्ट मंजूर होऊन खरेदी लवकर सुरू करता येईल। परंतु राज्य सरकारनं त्यासाठी आपल्या कर्नाटक सरकारचा आदर्श घेणं गरजेचं आहे। आता राज्य सरकार कर्नाटकप्रमाणे पुढाकार घेणार का? आपल्या हरभरा उत्पादकांना दिलासा देणार का? पुढच्या टप्प्यात हरभरा बाजारामध्ये काय घडामोडी घडू शकतात, या सगळ्यांचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।